नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। त्या ठिकाणी पण रामकथा सबसे दिवस आहे। कथा सुरू करण्यापूर्वी आपण हा श्लोक जो लिहिला आहे बोर्डवरती तो आपण गाण्याचा प्रयत्न करूया। माझ्या पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करा। श्रीराम शरणं समस्त जगतां, श्रीराम शरणं समस्त जगतां, श्रीराम शरणं समस्त जगतां, श्रीराम शरणं समस्त जगतां, राम विना कां गतिं, राम विना कां गतिं, राम विना कां गतिं, राम विना कां गतिं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामाय कार्याय नमः, रामाय कार्याय नमः, रामाय कार्याय नमः, रामाय कार्याय नमः। रामा तत्र श्रुति काल भीम भुजगो, रामा तत्र श्रुति काल भीम भुजगो, राम सर्ववशे, राम सर्ववशे, राम सर्ववशे, रामेर भक्ति अखंडिता भवतु मे, रामेर भक्ति अखंडिता भवतु मे, राम तुम आश्रय, श्रीराम शरणं समस्त जगतां, राम विना कां गतिं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामाय कार्याय नमः। रामा तत्रश्यति काल भीम भुजगो, राम सर्ववशे, रामेर भक्तिर अखंडिता भवतु मे, राम तुम आश्रय। कोण म्हणणार का? श्रीराम शरणं समस्त जगतां, रामं विना कां गतिं, रामेर प्रतिहन्यते कलिमलं, रामाय कार्याय नमः। रामा तत्रश्यति काल भीम भुजगो, रामस्य सर्ववशे, रामेर भक्तिर अखंडिता भवतु मे, राम त्वमे आश्रय। श्रीराम शरणं समस्त जगतां, राम विना कां गतिं, रामेण प्रतिहन्यते कलिमलं, रामाय कार्याय नमः। रामा तत्रश्यति काल भीम भुजगो, रामस्य सर्ववशे, रामेर भक्तिर अखंडिता भवतु मे, रामे त्वयम् आश्रय। माताजी को म्हणा।
श्रीराम शरणं समस्तजगतां राम विना कां गतिं रामेर प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्याय नमः। रामात् त्रश्यति कालभीमभिषगो रामस्य सर्वं वशे रामेर भक्तिरखण्डिता भवतु मे रामा त्वमेव आश्रय। हरे कृष्ण। याचं भाषांतर प्रकारे आहे, श्रीराम शरणम समस्त जगतां। याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये आपणाला शरणागत होण्यासाठी केवळ प्रभू रामचंद्रच आहेत। रामाविनाम काम गती, रामाशिवाय अन्य कुठली गती नाही आहे, एकमेव प्रभू रामचंद्र आहेत। रामेन प्रतिहन्यते कलिमलम, प्रभू रामचंद्र किंवा भगवंतांचं राम हे नाव हन्यते कलिमलम म्हणजे कलियुगातील जे कल्मश आहेत ते नाश करणारे आहे। तर अशा रामाच्या कार्याला रामाय कार्याय नमः, माझा नमस्कार। पुढे म्हटलेलं आहे राम त्रश्यति काल भीम भुजगो, रामाला साक्षात काळ देखील भीतो, घाबरतो असे प्रभू रामचंद्र आहेत। राम सर्व वशे, सर्व जगामध्ये रामचंद्र उपस्थित आहेत। रामेर भक्ती अखंडिता भवतु मे, त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी प्रार्थना करतायत की रामेर भक्ती अखंडिता म्हणजे हे प्रभू रामचंद्र तुमच्या चरणी माझी अखंडित भक्ती राहू दे। आणि पुढे काय म्हणतात, राम त्वयम आश्रय, आणि माझे आश्रयस्थान केवळ प्रभू रामचंद्रच राहू दे असे वाल्मिकी प्रार्थना करतायत। आपण मंगलाचरण म्हणूया। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं श्रीरूपं साग्रजातं सहगणः रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांच। नम ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. त्या ठिकाणी सर्व भक्तांचे आपल्या रामकथेमध्ये स्वागत आहे. आज तृतीय चरण अर्थात तिसरा वेळ चालू आहे रामकथेचा. तर आपण पहिल्या दिवशी श्रीमान पांडुरंगांनी रामकथा श्रवणाचं महत्त्व सांगितलं आणि कालच्या दुसऱ्या दिवशी वेदांत चैतन्य प्रभूंनी फार सुंदररित्या कथा केली. कोणती कथा केली? इंद्रजितचा वध केला. आणि आज कुठला विषय आहे? रावणाचा वध आपल्याला करायचा आहे. बघू होतोय का तो, कारण भरपूर वर्णन आहे त्यामध्ये. तर काल आपण पाहिलं कशा प्रकारे प्रभूजींनी फार सुंदररित्या 2 विभागामध्ये कथा केली. एक तर इंद्रजितचा वध, त्याचं युद्ध, लक्ष्मणाने केलेला युद्धाचा पराक्रम, आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्व जीवांचं चाललेलं युद्ध या जगातलं, ते दोन्ही चर्चा केली. आणि कालच्या कथेमध्ये त्यांनी सांगितले कशा प्रकारे योद्धा हा एकदम असा पॉवरफुल असला पाहिजे, योद्ध्याचे गुण कसे असले पाहिजे त्याचं वर्णन केलं. आणि आज सुदैवानं आजच्या या कथेमध्ये तुळशीदास यांच्या रामचरितमानसमध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे. जसं काल पाहिला आपण योद्धा कसा असला पाहिजे, तर आज या ठिकाणी प्रभू रामचंद्र उपदेश देत आहेत की योद्धा ज्या ठिकाणी राहून युद्ध करतो, म्हणजे काय, रथ ज्या रथावरती असून तो युद्ध करतो, तो रथ कसा असला पाहिजे याचं वर्णन आपण आज ही चर्चा करणार आहोत. आणि त्यामध्ये म्हटलं की रथ जर योग्य असेल सांगितल्याप्रमाणे, तर तो योद्धा चांगल्या प्रकारे युद्ध करून जिंकू शकतो, अन्यथा तो जिंकणार नाही आहे. तत्पूर्वी आपण हे पाहण्यापूर्वी थोडासा आपण इतिहास पाहूया. रावणाचा इतिहास बघूया आपण, कशा प्रकारे रावण, त्यांचं संपूर्ण कुटुंब. तर रामायणामध्ये रावणाच्या वडिलाचं नाव विश्रवा नाव आहे वडिलांचं, आईचं नाव निक्सा त्याच्या आईचं नाव, आणि त्यांना 4 पुत्र असतात, 1 मुलगी आणि 3 मुलं असतात. एक रावण, दुसरा कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा, हा त्यांचा परिवार आहे पूर्ण. आणि ते परिवाराची पूर्ण कहाणी रामायणामध्ये आहे या ठिकाणी. आणि या कथेमध्ये ज्या वेळेला जन्म होण्यापूर्वीच भविष्यवाणी होते की तुझे जे पुत्र आहेत ते असुर बनतील, आणि त्यावेळेला तो म्हणतो की मला एक तरी घरात भक्त असावा. मग ठीक आहे, तुझा एक मुलगा भक्त बनेल, बाकी सर्व असुर असतील. आणि मग त्यावेळेला विश्रवा जो म्हणतो, अरे आपले जे तुमचे बंधू आहेत अर्थात कुबेरांचे मुलं, कुबेर हे फार श्रीमंत आहेत आणि आपल्या काही श्रीमंती नाही आहे, तुम्ही तपस्या करा वनात जाऊन. तपस्या केल्याने काय होईल, तुम्हाला ब्रह्माजी आशीर्वाद देतील आणि तुम्ही देखील असं धनवान बनाल. आणि मग हे 4ही पुत्र तपस्या करतायत वनामध्ये जाऊन, रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा. तर आता यामध्ये यांची तपस्येचं वर्णन केले म्हणजे एकदम तामसिक तपस्या, म्हणजे शरीराला कष्ट होऊन केलेली तपस्या. तर असं वर्णन केलं आहे की चौघांनी पण 10,000 वर्ष तपस्या केली, 10,000 वर्ष. म्हटलं कसं काय शक्य आहे, तर त्यावेळेला आयुष्य 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, तर 10,000 म्हणजे काहीच नाहीत. तर या तपस्या करताना असं वर्णन केलं की रावण हा तपस्या करायचा 10,000 वर्ष त्यानं अन्नाचा कण खाल्ला नाही, पाणी पिलं नाही. त्यानं पूर्णपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं 10,000 वर्ष. आणि ब्रह्माची लवकर प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून तो काय करायचा,
1000 वर्ष झाल्यानंतर आपलं एक मुंडकं कापून टाकायचं. असं त्याने 9000 वर्ष तपस्या केली, 9 मुंडकी काढून टाकली खाली आणि 10000 वर्ष सुरू झालं तपस्या करण्याचं. जेव्हा तपस्या संपणार आणि तो म्हणला की आता काय ब्रह्माजी येत नाहीत, आता मला हे पण शिर ते स्वाहा करायला पाहिजे, आणि तो सुरा घेऊन मारणार कापणार, तेवढ्यात ब्रह्माजी थांब थांब थांब, असं काही अघोरी तपस्या करू नकोस, हे काय बरोबर नाही, तुला काय पाहिजे माग, तुला सूर द्यायला तयार आहे मी. आणि मग त्यावेळेला हा रावण, बघा आता हा रावण तर एक ब्राह्मण कुळातला आहे, त्याला भरपूर ज्ञान होतं, त्याला भरपूर वेद पाठ होते त्याचे. तर रावणानं तो म्हटलं मला अमर व्हायचं आहे, नेहमीप्रमाणेच त्यांचं हे एक वरदान असतं, मला अमर बनायचं आहे म्हणून असुरांचं. आणि मग त्यावेळेला ब्रह्माजी म्हणतात मी काय अमर नाही आहे, तुला मी अमर देऊ शकत नाही अमरत्व. आणि मग त्यावेळेला रावणानं आपली पूर्ण लिस्ट काढली, मला पशुकडून मृत्यू नको, गंधर्वाकडून मृत्यू नको, चानर सगळी नावं घेतली त्यांनी, देवतांची नावं घेतली, मला कोणाकडून मृत्यू नको. आणि त्याच्या मनात एक शंका आली, काही सामान्य माणूस पण आहे, त्याच्याकडून वरदान मागायचं काय नको म्हणून. तर तो म्हणला हे काही माणसं काय एकदम चिल्लर गोष्ट माझ्यासाठी, मानव प्राणी, ह्याची काही वरदान माझी गरज नाही आहे. म्हणून त्याने जाणून बुजून मनुष्य आणि माकड यांच्याकडून माझा मृत्यू नको हे वरदान मागितलंच नाही. ब्रह्माजी तथास्तु केले, ब्रह्माजी निघून गेले. आणि ब्रह्माजी गेल्यानंतर त्या ठिकाणी देवता लोक तिकडे गेले, म्हणले की ब्रह्माजी तुम्ही काय केलं, त्याला वरदान दिलं आहे, हे कसं काय तुम्ही दिलं वरदान त्याला, तो आता अतिशय आतंकवाद पसरल पूर्ण ब्रह्मांडामध्ये. तर त्यावेळेला दुसरा बंधू कुंभकर्ण, त्याची बी वर्ष पूर्ण झाली 10,000 वर्ष, तो पण त्याला वरदान पाहिजे होतं. आणि मग त्यावेळी ब्रह्माजी परत येतात, त्याला देवता म्हणतात की कृपा करून त्याला तुम्ही वरदान देऊ नका, कारण एकाला तुम्ही वरदान दिले, आता आम्ही फसलो आहोत, आम्हाला परत त्रास होईल आयुष्यभर. त्याला ब्रह्मा म्हणतात अरे त्याने तपस्या केली आहे, त्याला काय दिलं पाहिजे ना. मग त्यावेळेला एक ब्रह्माचे प्लॅन करतात, असं करूया आपण सरस्वती मातेला बोलूया, आणि ती सरस्वती माता त्याच्या जिभेवरती निवास करेल काही काळासाठी. आणि मग ज्यावेळेला मी त्याला म्हणेन तुला काय वरदान पाहिजे, मग ती माताच बोलेल काय पाहिजे ते. हा ते प्लॅन करतात ब्रह्माजी. आणि मग त्यावेळेला सरस्वती माता येते, ते कुंभकर्णाच्या जिभेवरती निवास करते काही वेळासाठी. आणि मग ब्रह्माजी म्हणतात हे वस तुला काय पाहिजे वरदान. त्यावेळेला तो काय म्हणतो, मला 6 महिने झोप पाहिजे. या प्रवचनामध्ये राधानाथ महाराज फार सुंदर सांगतात की त्याला परत पश्चाताप होतो की अरे मी 10,000 वर्ष तपस्या केली, एवढं ब्रह्मचर्याचं पालन केलं, काही खाल्लं नाही पिल्लं नाही, मी काय मागितलं, तुम्हाला झोप पाहिजे म्हणून. ते कसं काय झालं असं. आणि असं म्हणतो तू झोपतो लगेच तो कुंभकर्ण. आणि त्यानंतर मग शूर्पणखा वरदान मागते. आणि बिभीषणाच्या वेळेला बिभीषण म्हणतो की हे ब्रह्मदेव, मला तुम्ही एक शुद्ध भक्ती प्रदान करा. आणि त्याला लगेच ते वरदान देतात त्या ठिकाणी. आता या ठिकाणी फार सुंदर वर्णन महाराज करतायत की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला, जसं कुंती महाराज म्हणते ना, जन्म ऐश्वर्य श्रुती बियदमान मत पुमान नैव हर्तम धातुम त्वम अकिंचन गोचर. हे भगवंता, ज्या व्यक्तीला जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीबी म्हणजे त्याला ऐश्वर्याचा मत चढलेला आहे, जन्म अतिशय पवित्र आहे असं वाटतं, किंवा ज्याला वाटतं की माझं ज्ञान भरपूर, मला ज्ञान आहे, किंवा माझं सौंदर्य फार दिव्य आहे असं वाटतं एखाद्या व्यक्तीला, तर हे 4 घटक भक्तीमध्ये बाधा आणणार आहेत. कुंती महाराणी म्हणते की ज्या वेळेला तुम्हाला जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, त्वम अकिंचन गोचर, आपण अकिंचन म्हणलं पाहिजे. आणि वास्तविकता आपली खरी गती आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी हा आता रावण आणि कुंभकर्ण इतके त्यांना मत चढतो आपल्या ऐश्वर्याचा, बळाचा, आणि वरदान प्राप्त केलं असतं. आणि त्यावेळेला हे फिरत असता एकदा एका ठिकाणी जाताना त्यांनी पाहिलं की एका वनामध्ये एक स्त्री, बालिका, सुंदर स्त्री एक तपस्या करते. आता या ठिकाणी महाराज म्हणतायत बघा कशाप्रकारे जर कुणाला ऐश्वर्याचा जर अहंकार असेल तर तो व्यक्ती कशाप्रकारे आपल्या अंगावरती आशीर्वाद न घेता तो शापच घेत असतो. आणि मग हा रावण जाताना त्यानं पाहिलं ती स्त्री तिकडे तपस्या करते.
आणि तो म्हणतो की हे सुंदरी तू कोण आहेस, ही तर तू काय करते वनामध्ये, तपस्या करते काय. त्यावेळेला ती म्हणते की मी तर कुशध्वज याची मुलगी आहे आणि मी तपस्या करते की मला माझ्या जीवनामध्ये भगवान विष्णूंना पती बनवायचा आहे. तर ज्यावेळेला विष्णूचं नाव ऐकतो रावण म्हणतो की हा विष्णू वगैरे कोण नाही आहे, मी या त्रिभुवनाचा राजा आहे, तू माझी राणी हो. आता या ठिकाणी ती जी स्त्री असते जिचं नाव असतं वेदवती, ती तपस्या करत असते, फार पवित्र असते, पतिव्रता स्त्री असते. आणि महाराज म्हणतात की ती एवढी पतिव्रता स्त्री असते की तिच्या हातामध्ये एवढी ताकद असते, ज्या वेळेला रावणाने तिचं केस पकडली त्यावेळेला ती स्त्री हाताने केसावरती वार करते तर केस तुटतात त्या ठिकाणी. म्हणजे हाताचं रूपांतर तलवारीमध्ये होतं, इतकी ती शुद्ध असते. आणि हा तिचा हे करत असतो. तर त्यावेळेला ती म्हणते, हे बघ रावणा, तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास पण मीच तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल. हा पहिला शाप रावणाला मिळतो. सुरुवात झाली शापाची. आशीर्वाद मिळाले पाहिजेत प्रगती करण्यासाठी भक्तीमध्ये, त्याला शाप भेटला पहिलाच, तो स्त्रीचा शाप भेटला. आणि ती स्त्री कुठली, पतिव्रता स्त्री. पुढे प्रवास सुरू केला. पुन्हा तो अयोध्येमध्ये आला. अयोध्येमध्ये त्यावेळेला अरण्य राजा हे राज्य करतो त्या ठिकाणी. त्याच्यावरती युद्ध खेळतो त्या ठिकाणी. युद्धामध्ये याचा वध करतो अरण्य राजाचा. आणि त्यावेळेला तो राजा देखील त्याला शाप देतो, हे रावणा, तू मला आज या ठिकाणी मारलेला आहेस. तिसरा गोविंद भगवान की, श्री गौरनिताय की. तर आज तू माझा वध करतोय, पण लक्षात ठेव की भविष्यामध्ये माझ्याच वंशातला एक चिरंजीव राजकुमार असेल आणि तो तुझा वध करेल. हा दुसरा शाप त्याच्या पाठीवरती आला परत रावणाच्या. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो कशा प्रकारे हा वर्णन केलं की रावण हा आसुरी प्रवृत्तीचा. आता प्रभुपाद म्हणतात की आसूर म्हणजे केवळ दात बाहेर आलेले आहेत, डोक्यावर शिंग आहे, लाल डोळे आहेत, केस पिंजारले, असा आसूर नसतो. आसूर म्हणजे प्रभुपाद काय म्हणतात, आसूर म्हणजे एक सुंदर चांगला सूट पॅन्ट घातलेला सुशिक्षित आसूर असू शकतो. कसं तर आसुरी प्रवृत्ती जी आहे ना आतमध्ये, ईश्वरहम अहमभोगी सिद्धोहम बलवान सुख, मीच ईश्वर आहे, मीच इथला भोक्ता आहे, सर्व काही मला पाहिजे, ही आसुरी प्रवृत्ती म्हणलं आहे. तर ही भावना असेल ना तर आपण देखील असुर आहोत. आणि यामध्ये परमपूज्य राधागोविंद महाराज म्हणतात त्यांच्या रामकथेमध्ये, आसूर म्हणजे त्यांनी सांगितलं की जे लोक मांसाहार करतात ते आसूर आहेत, मांसाहार करणारे. आणि जो गोमांस खातो तो त्याच्याही खालचा दर्जाचा व्यक्ती येतो. आपण पाहू शकतो मग आसूर कोण आहे जगामध्ये. तर या ठिकाणी असं म्हणलं आहे की एक असतो जन्मांध, एक असतो धनानंद, म्हणजे धनाचा त्याला अंध होतं धन असल्यामुळं. आणि तिसरा आहे मग कामांध. हा असुर रावण हा कामांध होता. तो आपले काम तृप्ती करण्यासाठी इतका तो लालची होता की तो त्यासाठी काही करायला तयार होता. जसं एक छोटी कथा येते, एकदा त्याने यज्ञ केला होता आणि ज्यावेळेला पूर्वी यज्ञ व्हायचे त्यावेळेला देवतांना आहुती दिली की देवता प्रकट व्हायचे समोर यज्ञासमोर. आणि तो आहुती देतोय, देवतांना बोलवतोय. आणि त्यानं आहुती अर्पण करताना अग्निदेवाला बोलवलं, अग्निदेवायन स्वाहा इदम नमम असं म्हणतात ना यज्ञामध्ये. आणि मग त्यावेळेला स्वर्ग लोकामध्ये अग्निदेव लगेच यायला लागले खाली यज्ञामध्ये. तर त्यांची पत्नी, तिचं नाव आहे स्वाहा, अग्नीचं नावाच्या पत्नीचं नाव स्वाहा आहे. ती म्हणते मला पण तुमच्यावर यायचं आहे, मी पण तुमच्यावर येते. ती फार सुंदर असते. तर ते दोघं येतात खाली. आता तो आहुती होते म्हटल्यानंतर त्यावेळेला ब्रह्माजी म्हणतात कुठं चाललं आहे. नाही म्हणले रावणाने यज्ञ केला आहे आणि त्याने मला बोलवलं आहे. तर ब्रह्माजी म्हणतात अरे सगळ्यांची निमंत्रण स्वीकारायची नसतात, थोडा विचार कर, तो असुर आहे आणि तुला बोलवतोय, त्याचा काहीतरी उद्देश वेगळा असणार आहे. नाही त्याने मला बोलवले, आहुती अर्पण केली, मला गेलंच पाहिजे. ठीक आहे तू एकटा जा, पत्नीला घेऊन जाऊ नको. पण पत्नी म्हणते मला यायचं आहे. आता हट्ट असल्यामुळं मग ठीक आहे चला म्हणतो. आणि मग ते दोघं येतात त्या ठिकाणी बसतात तिथे येऊन यज्ञ शेजारी. आणि तो आहुती अर्पण करता करता असं एका डोळ्याने बघतो कोण आलेला आहे. तो बघतो की अग्निदेवाची सुंदर स्वाहा नावाची पत्नी आलेली आहे. सुंदर पत्नी, अतिशय त्याचं रूपाचं वर्णन केलं आहे. आणि त्यावेळेला तो बघता क्षणीच एका क्षणामध्ये उठतो
म्हणतो माझा यज्ञ सफल झाला, आणि त्या पत्नीला उचलून घेऊन जातो निघून लगेच. इतका तो कामातूर असतो. त्याने यज्ञही पूर्ण केला नाही कामीच्या पूर्ण करण्यासाठी. तर असा हा असुर, हा त्याचा इतिहास आहे पूर्वीचा रावणाचा. तर आज आपण बघूया की काल कशाप्रकारे प्रभूजींनी फार सुंदर वर्णन केलं की मेघनाथ, अर्थात त्याचंच नाव इंद्रजित नाव पडतं, त्याचं पूर्ण नाव मेघनाथ नाव होतं. कारण ज्यावेळेला त्या जन्म झाला मेघनाथचा, त्यावेळेला आकाशामध्ये गर्जना झाली, मेघ गडाडले जोरदार, त्याचं नाव मेघनाथ ठेवतो रावण. आणि इंद्रजितचा वध झाल्यानंतर त्या ठिकाणी हनुमान त्याचं जे प्रेत आहे इंद्रजितचं, ते प्रेत उचलून रावणाच्या दारासमोर टाकतात. आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला रावण बाहेर येतो, त्याची पत्नी मंदोदरी बाहेर येते, बघतात तर आपला मुलगा मेलेला आहे. आणि तो इतका शोक करतो त्या ठिकाणी की माझा पुत्र मेलेला आहे. निश्चितच भले कसला जर पुत्र असला तरी मातापित्यांना शोक होतो जर पुत्र शनी शरीर सोडतात, तर बरं तो कसा का असाना पुत्र. तर त्या ठिकाणी दोघंही पती पत्नी रडतायत, काय त्याला आलिंगन करतायत. ते कुठं गेला, आता होतास, गेला कुठं, इतका तू बलशाली होता, तू इंद्राला हरवलं होतं, देवतांना हरवलं होतं अनेक युद्धामध्ये, आता तुला कुणी मारलं, असं ते बोलतायत कंटिन्यू. विलाप करतायत, रडतायत. रावण त्याला मिठी मारतोय, उचलतो त्याला, जागा हो म्हणतोय. तो तर मेलेला आहे बिचारा. आणि मग त्यावेळेला थोड्यानंतर रावण थोडा शांत होतो आणि तिथं तो सगळ्यांना जमा करतो, सगळ्या पत्न्यांना स्त्रियांना गोळा करतो आणि त्यांना म्हणतो की अरे हे शरीर मरणारा एक दिवस आहे, आत्मा हा अमर आहे. तिथं तो डिवाइस कोर्स सुरू करतो रावण, किंवा आत्मा मरत नाही आहे, शरीर मरतं, हे काही आज आहे उद्या नाही, हे आपलं असं जीवन आहे, कधी तर मरणार होताच ना, तेवढं काय दुःख करायची गरज नाही. ते तो क्लास सुरू करतो त्या ठिकाणी. वाल्मिकी ऋषी लिहितात त्यांच्या याच्यामध्ये रामायणामध्ये, त्यांना पूर्ण तिथं सांगितली कहाणी कशाप्रकारे आत्म्याचं स्थलांतर होतं ते. आणि मग त्याचं अग्निदहन केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तो सर्वांना निमंत्रण देतो की लगेच सर्वांना जमा करतो सैनिकांना, की म्हणतो आज या ठिकाणी मी शपथ घेतो की मी आज ज्या व्यक्तीनं माझ्या मुलाला मारलेलं आहे लक्ष्मण, त्याचा वध करणार आहे मी. आणि मग त्यावेळेला हा लगेच तयार होतो जाण्यासाठी. तत्पूर्वी तो काय करतो, असं म्हणलेलं आहे की त्याच्या अगोदर देखील त्याला भरपूर लोकांनी सांगितलं होतं की अरे सोडून दे सीतेला, अशा भरपूर स्त्रिया तुझ्या राजवाड्यामध्ये आहेत, एक स्त्री म्हणून नाही म्हणून तुला काय दुःख होतं आहे, सोडून दे तिला, तुला त्रास होईल भविष्यामध्ये. काय काय लोक त्याला म्हणायचे, त्याचे असुर मित्र म्हणायचे, अरे स्वामी तुम्हाला एवढं काय अशक्य आहे सीतेला प्राप्त करणं, तुम्ही तर असुर आहात, तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त आहेत, तुम्ही असं करा ना, सरळ एक रामाचंच रूप घ्या. सीतेला काय करणार नाही रामाचं रूप घेतल्यानंतर, आणि जावा ती समोर, तुम्हाला सीता लगेच आलिंगन करेल राम आहे म्हणून. तर तो म्हणतो मी काय एवढा बुद्धू नाही आहे, मला पण बुद्धी आहे, मी रामाचं रूप घेऊ शकतो, पण समस्या काय आहे, ज्या व्यक्तीचं मला रूप घ्यायचं आहे त्याचं मला चिंतन करायला लागतं, रामचंद्राचं राम 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 म्हणायला लागतं आहे. आणि मी तो प्रयत्न केलेला आहे, असं नाही की मी तो प्रयत्न केला नाही. जेव्हा मी राम राम म्हणतो तेव्हा काय होतं आहे, माझ्या हृदयामध्ये जी काम असणार ते निघून जाते आणि मला ती सीता माते समान वाटते, त्यामुळे मी रामाचं नाव घेणार नाही. मी कसा भाव घेणार मग. जसं परमपूज्य नवीन स्वामी महाराज म्हणतात, जहाँ राम है वहाँ काम नहीं है, जहाँ काम है वहाँ राम है. जर आपल्या हृदयातून आपल्या कामाला काढायचं असेल तर आपल्याला निरंतर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तो जप करावा लागेल, तर तो काम निघून जाईल. तर रावण म्हणतोय त्याचंही प्रमाण आहे रावणाचं, की त्रिवार सत्य म्हणतो की मी जर रामा जप केला तर माझ्या मनामध्ये सीता ही मला माता वाटते, मी कसं काय भोग घेणार मग, तर मी रामा जप करणार नाही, मला ते रूप नको रामाचं, मी असंच त्याला प्राप्त करेन. तर ज्या वेळेला अशा अवस्थेमध्ये त्यानं सर्वांनी सांगून पण तो कुणाचं ऐकत नाही आहे. रावण म्हणतात की विनाशकाली विपरीत बुद्धी, ज्या व्यक्तीचा विनाश जो आलेला आहे त्याला तुम्ही किती सांगितलं तो असं कर, तो कधी ऐकत नाही कोणाचं, त्याचा कानावर असा पडदा असतो पूर्णपणे, तो कुणाचं ऐकत नाही तो व्यक्ती. तशी अवस्था ती रावणाची. आणि मग त्यावेळेला रावण हा विचार करतो की या सर्वाचं कारण सीता महाराणी आहे.
आणि मग लगेच तो तलवार घेऊन पळत सुटतो. कुठं? अशोक वाटिकेमध्ये, ज्या ठिकाणी सीता महाराणी बंदिस्त केलेले आहे. तिथं काही असुर दास्य आहेत, राक्षसी जे पहारा करतात ते जातो ठिकाणी तो रावण. आणि तो जाता जाता तो आता म्हणतो की बस आज मी या तलवारीनं सीतेचा वध करणार. या सर्वाचं कारण सीता महाराणी आहे. आणि मग त्यावेळेला त्याचाच एक मंत्री, त्याचं नाव माल्यवान, तो म्हणतो की अरे स्वामी तुम्ही काय करताय? तुम्ही तर असुर श्रेष्ठ आहात, तुम्ही एवढे बलशाली आहात आणि तुम्ही एका स्त्रीला मारताय. छे, तुमचं हे काही जे तर पौरुषत्व नाही त्या ठिकाणी. स्त्रियांना मारणं हे काही मोठं पौरुषत्व नाही त्या ठिकाणी. आणि तुम्हाला आठवत नाही का की तुम्ही 10 वर्ष तपस्या केली होती आणि तुम्ही गुरुकुलमध्ये होता त्यावेळेला. बघा वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलं आहे की रावणाने देखील गुरुकुल केलं होतं त्यावेळेला. सुरुवातीच्या काळामध्ये तो गुरुकुल त्याने ट्रेनिंग घेतलं होतं. आणि तो माल्यवान म्हणतो हे स्वामी तुम्ही गुरुकुल शिकला असेल ना की परत स्त्री माते समान आहे म्हणून, आणि तुम्ही तुमच्या आईला मारायला चालला, हे काय बरोबर नाही. तुम्ही एक असुर आहात, तुमच्याकडे शौर्य आहे, तुमचं खरं शौर्य दाखवून द्या जगाला. हा राम तर काही साधारण माणूस आहे, त्याला तुम्ही मारा ना. तुमचं वय रामाशी आहे, सीतेशी वैर नाही आहे. तुम्हाला सीता हवी आहे आणि तुम्हाला राम नको आहे, तर रामाला मारा पहिल्यांदा, तुमची तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग थोडेसे असे उपदेशच्या कानामध्ये घुसले आणि मग तुमचं ठीक आहे मी आता मारत नाही सीतेला. तर ज्या वेळेला आता इथं फार सुंदर वर्णन वाल्मिकी रामाने केलेलं आहे की कशा प्रकारे एक भक्त हा आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे दुसऱ्यावर ढकलत नाही. तो म्हणतो की माझ्यामुळे दुःख आलेलं आहे सर्वांना. तर ज्यावेळेला सीता महाराणी विचार करते की आता मला रावण मारायचा आहे, तर त्यावेळेला ती म्हणते की बाप रे मी किती पापी आहे की माझ्यामुळं आज माझी सासूबाई कौसल्या हिला एवढा दुःख होणार आहे. तिचा एकच पुत्र आहे प्रभू रामचंद्र, त्याचा वध होईल, हे केवळ याला कारण मी आहे. हे काय नरसंग्राम होतो या ठिकाणी, संहार होतो, त्याचं कारण मी आहे स्वतः. मी किती पापी आहे आणि मी किती हट्टी आहे की मला साक्षात हनुमानजी म्हटले की सीतामाई तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला मी अयोध्येला पार करतो, घेऊन जातो तुम्हाला. तर तुला नाही म्हणते ती, मी तुझ्या खांद्यावर नाही बसणार, हिथं राम आले पाहिजेत, सीता महाराणी म्हणते. तर त्यावेळेला ती म्हणते की मी एक भक्त असून मी माझ्यामुळे हे सर्व होतं आहे, दुःखाचं कारण मी आहे, सर्वांना दुःखाचं कारण. तर या ठिकाणी म्हणलं आहे की एक भक्त हा कधीही स्वतःला समजतो की मी सर्व दुःखाचं कारण आहे. आणि ज्यावेळेला तो सफल होतो तो म्हणतो की या सर्व मला सफलता आलेली आहे. जसं ज्यावेळेला महाभारत युद्ध होतं, त्या युद्धामध्ये युधिष्ठिर महाराज इतका आक्रोश करतात, ते म्हणतात की हे भगवंता हे सर्व युद्ध माझ्यामुळे झालं, 64 करोड सैन्य माझ्यामुळे मेलेलं आहे, मी याला कारण आहे. तर भगवंत त्याला समजू शकले नाही त्या ठिकाणी. असले भगवंतांनी भीष्मांना बोलवलं, त्याला समजवलं की नाही हे सर्व कालम कृतम म्हणणे. तर या ठिकाणी म्हणलं आहे की ज्या वेळेला आपल्याला यश येतं आपल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये, त्यावेळेला आपण सर्वांना भागीदार केलं पाहिजे, नाही की मी केलं म्हणून. जसं ज्यावेळेला शिवाजी महाराज राज्याभिषेक केला, ज्यावेळेला शिवाजी महाराज आसनावर चालले होते, एक पायरी चढतायत तर त्यावेळेला ते काय ते डोळ्यात अश्रू वाहतात शिवाजी महाराजांच्या. ते रडतायत आणि ते म्हणतायत की या प्रत्येक पायरीगणीस माझा एक मावळा गेलेला आहे, त्याचं मला दुःख होतं आहे. हा विचार करून ते आसनावर बसलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला मला यश येतं त्यावेळेला सर्वांचा हातभार आहे म्हणून यशी झालो, पण ज्यावेळेला दुःख होतं सर्वांना त्याला मी कारण आहे ही भावना भक्ताची असते. आणि या ठिकाणी सीतामाई शोक करते की माझ्यामुळे त्रास झाला माझ्या कौशल्या मातेला, सासूबाईंना, ही तिची भावना आहे. आणि मग त्यानंतर हा रावण युद्धाची तयारी करतो. युद्धाची तयारी करताना असं वर्णन केलं आहे की सर्व सैनिक जमा करतो, कितीतरी अफाट सैनिक घेऊन जातो युद्ध करण्यासाठी, रामांच्यावरती चालून जातो. अनेक घोडे, हत्ती, सैनिक सर्व घेऊन येतो मारण्यासाठी. आणि त्यावेळेला बाकी स्त्रिया म्हणतात लंकेतलं की हा किती रावण दुष्ट आहे, त्याची बहीण शूर्पणखा तिच्यामुळे सर्व घडलं या ठिकाणी. तिच्यामुळं रावणानं तिचा ऐकून घेतलं, सीतामाई फार सुंदर आहे, त्याचा तुम्ही भोग घेऊ शकतो वगैरे वगैरे, आणि तिच्यामुळे सर्व कारस्थान घडले. आज आमची मुलं, आमचे पती मेले गेले, त्यांचे वडील नाही त्या मुलांचे, सगळे लोक शोक करतायत. आणि त्यावेळेला शोक बघून रावण तिथं सगळ्यांना शांत करतो, म्हणून तुम्ही सगळ्यांना शांत बसा.
आज या ठिकाणी हे जे 2 सुपुत्र आहेत, दशरथचे पुत्र 2 कोण, राम आणि लक्ष्मण, यांचा मी वध निश्चित करणार आहे, तर तुम्ही चिंता करू नका. आणि तुमची जी लोक, तुमचे पती, मुलं जे मेलेले आहेत युद्धामध्ये, ते निश्चित त्यांना आनंद होईल त्याचा वध केल्यानंतर, तुम्ही चिंता करू नका. ही प्रतिज्ञा घेतो आणि मग लगेच हा जो रावण आहे युद्ध करायला तयार होतो. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रथ घेऊन जातो, हत्ती घोडे सुरू असतात, भरपूर पायदळ सैन्य असतं त्याच्यावर असतं, आणि तो घेऊन जातो सर्व. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये की प्रभू राम पाहतायत की इतकं अफाट सैन्य घेऊन तो आलेला आहे रावण, हत्ती घोडे पायदळ सर्व काय आहे त्या ठिकाणी आहे. आणि रामचंद्र हे जमिनीवरती उभे आहेत, त्यांच्या पायात चपला पण नाहीत, फक्त हातामध्ये धनुष्य आहे, रथ नाही काय नाही, चपला पण नाही पायामध्ये, शांत उभे आहेत. आणि बघतायत तर तिकडून अफाट सैन्य मला पाहण्यासाठी येत आहे. आता साक्षात भगवंत आहेत, ते एकदम शांतपणे उभे आहेत. आणि त्यांची ही भावना पाहून बिभीषणाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. बिभीषण म्हणतो की हे स्वामी, किती दुर्दैव आहे आपलं की माझा भाऊ इतका बलशाली आहे, तेवढं सैन्य तुम्हाला माणसाचे आलं आहे, आणि तुमच्याकडे साधं रथ पण नाही आहे, तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही कसं युद्ध करणार आहे सर, तुमची हार निश्चित या ठिकाणी आहे. तर त्यावेळेला फार सुंदर वर्णन केलं आहे तुलसीदास यांनी रामायणामध्ये की रामाने फार सुंदर वर्णन केलं की हे सखे, त्याला सखा म्हणतात बिभीषणाला, हे सखे, की खरं पाहिलं तर युद्ध जिंकायला चांगला रथ, चांगली अस्त्र ही महत्त्वाची नाहीत, तर जिंकण्यासाठी एक वेगळा रथ असतो. राम म्हणतायत तो रथ कुठला आहे, तो वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर ते म्हणतात ज्याला खरोखर जिंकायचं आहे त्यासाठी एक वेगळा रथ आहे, तो रथ जर असला तर तो निश्चितपणे आपल्या शत्रू विजय प्राप्त करू शकतो. असं काल सांगितलं प्रयोजन की एक योद्धा पाहिजे, चांगला योद्धा पाहिजे. हे तर काय सांगितलं, एक चांगला रथ पाहिजे तर तो योद्धा युद्ध करेल. तर रामाने फार सुंदर वर्णन केलं की कसा तो रथ असला पाहिजे. तर त्यांनी वर्णन असं केलं आहे की हा रथ म्हणजे काय, तर या रथाची 2 चाकं म्हणजे काय, आपलं शौर्य आणि धीरता. जर व्यक्ती धीर असेल, शौर्यशाली असेल, ते 2 रथाची चाकं आहेत. पुढं म्हणतात ते या रथाचा ध्वजा किंवा पताका जो आहे, तो पताका म्हणजे काय, सत्यवादी राहणं, शीलता आणि सदाचार हे त्याचे पताका आहेत. पुढं म्हणतात ते त्यानंतर रथाचे 4 घोडे असतात रथाला. ते घोडे म्हणजे काय, घोडे म्हणजे आपलं बल, आपली शक्ती, आपला विवेक, आपला इंद्रिय निग्रह आणि परोपकार करण्याची भावना. आजकाल जग स्वार्थी बनलं आहे, परोपकार करणं फार कमी लोक परोपकार करत आहेत. तर हे 4 गोष्टी असतील, एक म्हणजे बल, विवेक, इंद्रिय निग्रह आणि परोपकाराची भावना, तर हे 4 घटक म्हणजे काय आहेत, हे रथाचे 4 घोडे आहेत. आणि पुढं म्हणतायत ते या रथाचा घोडे म्हणजे त्याला दोर पाहिजे, लगाम पाहिजे. लगाम म्हणजे काय, तर लगाम म्हणजे क्षमाशीलता, दया आणि समता. हे 3 घटक म्हणजे क्षमा करणं, दयाशीलता आणि समता, हे 3 दोर आहेत घोड्यांना आवरण्यासाठी. आणि सारथी म्हणजे काय, तर सारथी म्हणजे ते म्हणतात की ईश्वराचं भजन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ईश्वराचं भजन करणं म्हणजे हे सारथ्याप्रमाणे आहे. तर हा रथ महत्त्वाचा आहे. आणि पुढे आणखी म्हणतात ते आता योद्धा म्हणतात ढाल तलवार पाहिजे किंवा धनुष्यबाण पाहिजे. तर ढाल म्हणजे काय, ढाल म्हणजे त्या साधकाचं वैराग्य, त्याचं वैराग्य किती मजबूत आहे त्यावर ढाल ती मजबूत असते. आणि पुढं म्हटलेलं आहे की तलवार म्हणजे काय, संतुष्टी किंवा समाधान, तो एक संतुष्ट आहे व्यक्ती, त्याला म्हटलेलं आहे तलवार. फारसा म्हणजे फरशी कुऱ्हाड असते एका योद्ध्याकडं, ते म्हणजे दान करण्याची प्रवृत्ती, ते म्हणजे फरशी समान आहे. पुढं म्हणतात ते प्रचंड शक्ती म्हणजे बुद्धी असली पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं कार्य केलं पाहिजे त्यासाठी. त्यानंतर धनुष्य म्हणजे काय, तो एक श्रेष्ठ व्यक्ती असला पाहिजे, त्याला धनुष्य म्हणलेलं आहे. आणि पुढं म्हणतात ते त्या योद्ध्याकडे जर धनुष्य असेल तर बाणाचा भाता पाहिजे ना मागं, तर भाता नसल्यावर कसं युद्ध करणार तो.
बरोबर ना. बाण कुठून आणणार युद्धामध्ये? असं नाही की चला बाण घेऊन या पळत पळत जाऊन परत युद्ध करा, असं घ्यायचं असतो बाण. याचा पुढवर नेईल परत रामायणामध्ये. तर तो भाता म्हणजे काय? भाता म्हणजे निर्मल, पापरहित आणि अचल मन. नुसतं मन नाही म्हटलं. मन म्हणजे काय? निर्मल मन, पापरहित, त्यात बिलकुल पाप नाही आहे. आणि तिसरं म्हणजे काय? स्थिर. स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्थ केशवा. अर्जुन म्हणतो ना गीतेमध्ये की स्थिर व्यक्तीचं काय लक्षणं आहेत. तसं इथे नाही की मन म्हणजे निर्मल असलं पाहिजे, पापरहित असलं पाहिजे आणि अचल असलं पाहिजे. त्यानंतर म्हणलेलं आहे ते बाण म्हणजे काय? तर बाण म्हणजे क्षमाशीलता, मनावरचा विजय, शुचिता, सत्य, हे बाण आहेत. तर या ठिकाणी राम म्हणतात बिभीषणा, हे सखे, हे बिभीषणा, जर असा रथ असेल तर तो यद्दा निश्चित जिंकणार. आणि पुढं ते म्हणतायत सद महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे एका क्षत्रियाला एक कवच असतं. कवच त्याला म्हटलं आहे की अभेद्य कवच. त्या कवचाला कोणीही भेदू शकत नाही असं कवच असतं. ते कवच म्हणजे काय का साधकासाठी? ते म्हणजे नियमितपणे गुरूंचं पूजन करणे. हे सर्वात मोठं आपलं अभेद्य कवच आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपण नियमितपणे आपण जे गातो ना श्री गुरुचरण पद्म, गुरूंना गातो आपण, त्याचं नियमितपणे ध्यानपूर्वक गुरूंचं पूजन करणं. किंबहुना आपण पाहतो आपल्या आचार्यांनी विष्णू चक्रवर म्हणतात की सकाळी मंगल आरतीमध्ये पहिल्यांदा गुरूंचं पूजन होतं. तिथनं आपली सुरुवात होते दिवसाला. इतकं महत्त्व गुरूचं आहे. तर या ठिकाणी म्हणतायत रामचंद्र की हे बिभीषणा, जर अशा व्यक्तीला असं कवच असेल, त्या गुरूंची कृपा असेल, तर निश्चितपणे असा व्यक्ती हा युद्धामध्ये जिंकू शकतो. आणि पुढं ते म्हणतायत की जर असा दिव्यरथ असेल, त्याचे मन, इंद्रिय सर्व नियंत्रित असतील, तर असा व्यक्ती ते म्हणतात की रावणच काय घेऊन बसला असतो. रावण तर एक छोटी गोष्ट आहे त्याला जिंकणं. तर पुढं काय म्हणतात ते सर्वात मोठा शत्रू कोण आहे आपला? इथं वर्णन केलं आहे की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषण, दर्शनम आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्विकार. अर्थात आपल्याला फक्त 6 विकार माहीत आहेत. पण आपण जर माधुरी कादंबिनी ग्रंथ पाहिला, त्या ग्रंथामध्ये विश्वनाथ चक्र ठाकूर फार सुंदर वर्णन करतायत. ते म्हणतात की आपल्यामध्ये केवळ 6 विकार नाहीत. ते किती आहेत? 56 विकार आहेत. आपल्याला 56 भोग माहीत आहेत जगन्नाथांचे. 56 भोग म्हणतात ना. तर 56 विकार आपल्यामध्ये आहेत ते म्हणतात. तर या ठिकाणी ते म्हणतात की जर असा दिव्य रथ असेल तर रावणच काय, तर एखादा जीवात्मा साधक हा अशा रथाद्वारे तो यावर देखील विजय प्राप्त करू शकतो. तर हा रथ असणं गरजेचं आहे. हे वर्णन या ठिकाणी प्रभू विभीषण करतायत. आणि मग त्यावेळेला अतिशय जोरदार युद्ध होतं. तुम्ही जर तो पूर्ण अध्याय वाचला युद्धाचा, एकदम मोठ्या प्रमाणात युद्ध होतं त्या ठिकाणी. त्या युद्धामध्ये युद्ध बघण्यासाठी भरपूर देवतावरने आले असतात. शिवजी पार्वतीवरून युद्ध बघत असतात काय चाललंय खाली. आणि प्रभू रामचंद्र हे पायावर चप्पल पण नाही, ते खालून युद्ध करतात त्या ठिकाणी. आणि मग या युद्धामध्ये प्रचंड युद्धाचंच वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. कोण पर्वत टाकते अंगावरती, मोठमोठे वानर पर्वत आणतायत, झाडं आणतायत त्यांना मारण्यासाठी. ते असुर लोक परत बाण सोडतायत, बर्च्या मारतायत, भाला मारतायत. सगळा रक्तहोमा चालला आहे पण त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये. आणि या ठिकाणी असं वर्णन केलं आहे की युद्ध करता करता रावण लक्ष्मणाला पाहतो आणि तो म्हणतो की बस आज मी माझ्या पुत्राचा जो शोक आहे तो शोक करून माझं हृदय तप्त झालेलं आहे, त्या हृदयाला मी थंड करतो. आणि अशी वल्गना करून तो लगेच बाण काढतो लक्ष्मणाला मारण्यासाठी. आणि यामध्ये असं म्हटलं आहे त्या लक्ष्मण हा पूर्णपणे घायल त्या ठिकाणी. तो खाली पडतो लक्ष्मण त्या युद्धामध्ये. आणि मग त्यावेळेला तो खाली पडल्यानंतर हनुमानजी तिथे येऊन लक्ष्मण उचलतात आणि रामांचं स्मरण ठेवतात त्या ठिकाणी. आणि त्याला राम त्याला म्हणतात, हे लक्ष्मणा, अरे तू एवढा घाबरू नकोस, तू तर बलराम जे आहेस, तुझ्या फणावरती अनंत कोटी ब्रह्मांड आहे, तू इतका बलशाली आहेस. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण त्याला ते प्रेरणा देत आहेत, रामचंद्र पुन्हा उठ, पुन्हा युद्ध करायला सुरू. तर त्या ठिकाणी लक्ष्मण थांबल्यानंतर रामचंद्र उत्तरतात युद्धामध्ये. तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे रामांच्या युद्धाचं वर्णन. इतकं घनघोर युद्ध केलं रामांनी, त्याची आपण केवळ कल्पना करू शकतो. तुम्ही कल्पना करा की
रामाने केवळ 1.5 तासामध्ये इतकं भयंकर युद्ध केलं आहे. याचं वर्णन असं केलं आहे की 1.5 तासामध्ये रामांनी 10,000 रथ मोडले. 10,000 रथ, 18,000 हत्ती त्यांचा नाश केलेला आहे. 14,000 घोडेस्वार त्यांचा नाश केला आणि 2 लाख पायदळ सैन्य मारलं. किती? 1.5 तासामध्ये. हा एवढा मोठा त्यांनी संहार केला. असं वर्णन केलं आहे रामायणामध्ये, जसं आपण आता आजकाल नद्या पण वाहत नाही तेवढ्या, नद्याचं पाणी कमी झालं आहे आहे ना, कलियुगाच्या प्रवाहामुळं. पावसाळ्यात पण नदीला पाणी नसते, कळत नाही नदी आहे का ओढा आहे कळत नाही, अशी अवस्था आहे सध्या. पण त्या युद्धामध्ये अक्षरशः म्हटलं आहे की नद्यासारखं रक्त वाहत आहे. जसं पावसाळ्यात नदीमध्ये झाडं वाहतात, कोणाच्या बैलगाड्या वाहतात, घरं वाहतात ना, तसं रक्ताच्या नदीमध्ये अक्षरशः हत्ती, घोडे, सैनिक वाहत आहेत. इतका मोठा नरसंहार झाला ठिकाणी. हे वर्णन रामायणामध्ये केलं आहे. आणि मग शेवटी असं वर्णन केलं की कशा प्रकारे प्रभू रामांनी त्याचं बऱ्याच वेळा त्याचे भुजा, हात तोडले, डोकं उडवलं, तरी पण तो आता भरपूर वर्णन यामध्ये आपला ते वेळेनुसार संपवलं पाहिजे. आपल्याला भरपूर वर्णन आहे ते तुम्ही वाचून अध्ययन केल्यानंतर त्या वर्णनाचं. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की रामांनी कित्येक वेळा त्या रावणाचे डोकं उडवलं, हात उडवले, तरी पण तो जिवंतच, तो मरायला तयारच नाही आहे. असं वर्णन केलं आहे की इतकं त्यांनी डोकं उडवली, जवळजवळ 1000 वेळा तरी त्यांनी वध केला डोक्याच्या शिराचा. जसं आपण पाहतो कधी कधी आपण बघितलं ना, आपण पुष्पाभिषेक केला गोविंदजींचा, आणि पुष्पाभिषेक केल्यानंतर सर्व पुजारीनंतर एकमेकाच्या अंगावर ते फुलं उडतात ना पाकळ्यावरती, तसं अक्षरशः रामांनी हात आणि डोक्याची उडवली होती रावणाची. अशा हवेसही फिरतायत डोकी, आणि डोकी जिवंत आहे की त्यामध्ये. डोकी म्हणतात की रावणाचा विजय असो, रावणाचा विजय असं म्हणतायत, अशी डोकी म्हणते. असं वर्णन केले महाभारत रामायणामध्ये. एवढा मोठा आवाज चाललेला आहे, त्या आवाजामध्ये सर्व ते डोके अशी फिरतात, सर्व फिरतायत, ते रावणाचा विजय असं म्हणतायत. अनेक वानरसेना असुरात उठून पडलेली आहे, ते वानरांना काही मार बसतोय, काही वानरांचं रक्तभामा झालेले आहेत. अतिशय मोठा नरसंहार चाललेला आहे. आणि यामध्ये असं वर्णन केलं आहे की एवढं सर्व असताना प्रभू रामचंद्र हे रावणाला लगेच का मारत नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी पडतो. जर का राम एवढे बलशाली आहेत, त्यांचे रामबाण आहे, ते एका बाणामध्ये त्यांनी वालीला मारलं होतं, वर्णन केलं आहे. वाली जो आहे, गेल्या वर्षी वालीची कथा होती, तर त्या कथेमध्ये असं म्हटलं आहे की वाली इतका बलशाली होता, तो रावणाच्या किती पटीने बलशाली होता. छोटी कथा आहे ना वालीची, की वाली एकदा असा गायत्री करत होता नदीमध्ये, आणि गायत्री करता करता रावण येतो. रावण म्हणतो की हा काय वानर आहे, ह्याला आपण हे छेडछाड करू ह्या वानराशी. रावण येतो पाठीमागून, हा गायत्री करतोय शांतपणे, आपलं मंत्र म्हणतोय. हा रावण मागणं येतो आणि ते शेपटी ओढतो शेपटी ओढतो वालीची. आता वाली म्हणतो कोणते आलेलं आहे बहुतेक, आपली गायत्री पूर्ण करूया. रावणाला काय वाटतं की हा काय साधारण माकड आहे, ह्याला काय एवढी ताकद नाही, मी एवढा कैलास उचलला होता आणि हा काय साधारण माकड आहे हा. तर वालीला ते सहन होत नाही. वाली काय करतो, त्याला असं पकडतो बगलामध्ये, त्याची मान अशी पकडतो आणि तिथं गायत्री करतो वाली एका समुद्रावरती. आणि असं त्याने 3 गायत्री केल्या, 3 समुद्रावरती वेगळ्या ठिकाणी जाऊन, इथून उडून तिकडे गेला, तिथं गायत्री केली, तिथं गायत्री केली, आणि त्याला असं पकडलं होतं. म्हणतं कधी कधी त्याला कोंबडं पकडतो ना, कोंबडं कसं हालतं खडखडा करतं, तसा हा वाली असा हालतोय खाली धरून, रावण हालतोय त्यामध्ये, इतका वाली बलशाली होता. तर वाल्मिकी रामाने म्हणलं आहे की या वालीला रामाने एकच बाण मारला, तर वालीचा वध करून तो बाण जमिनीमध्ये जाऊन पुन्हा मागून येऊन त्यांच्या भात्यामध्ये गेला. इतकं वर्णन, एवढे राम बलशाली आहेत. मग त्यांना काय असे काय करा रावणाला मारणं एका बाणामध्ये, पण ते मुद्दा मारत नाहीत. आता का मारत नाही त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. तर फार सुंदर वर्णन वाल्मिकी रामाने केलं आहे. तर हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये एक असुर राक्षस आहे, नाव आहे त्रिजटा, नाव आहे त्या असुर राक्षसिनीचं. आणि ती त्रिजटा ही सीताला मदत करायची. आणि त्यावेळेला ती म्हणते की हे सीता महाराणी, आज एवढं मोठं युद्ध चाललं आहे त्या ठिकाणी रणांगणावरती,
आणि त्या युद्धामध्ये कितीही जरी प्रयत्न केला तरी रामाच्या हातनं रावण मरत नाही आहे. त्यांनी भरपूर प्रयत्न केला, त्याची डोकं उडवली, त्याचे हात तोडले, तरी तो जिवंत आहे. तो हसतोय मोठमोठ्यानं, तो काय मरत नाही आहे. आणि हे सर्व ऐकून सीतामाने विलाप करते, काय म्हणले आज असं काय झालं की एवढे राम माझे स्वामी एवढे बलशाली आहेत आणि ते का मारत नाहीत रावणाला. त्यावेळी ती म्हणते की ह्या सर्वाचं कारण मीच आहे. पूर्ण ती शोक करते, माझ्यामुळे झालं सर्व. हा एक भक्ताचा एक गुण असतो. आणि मग त्यावेळेला ती त्रिजटा म्हणते तू शोक करू नकोस, वास्तविक निश्चितपणे प्रभू राम हे बलशाली आहेत, ते फार बलशाली आहेत. ती एका बाणात रावणाला मारू शकतात, पण ते का मारण्याचं कारण काय माहिती तुला. त्याला ती कारण सांगते की राम हा विचार करतायत की रावण हा एवढा बलशाली आहे आणि रावण सीतेला वश करण्यासाठी नेहमी तिच्या नावात जप करतोय, सीता 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 नेहमी म्हणतोय तो. आणि आपण पाहतो एका श्लोकामध्ये म्हणलं नाही की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदेषु यत्र मदभक्ता गायंती तत्र तिष्ठामि नारद. तर या श्लोकामध्ये नारद मुनी भगवंत काय म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे, हे नारदा मी वैकुंठात राहत नाही आहे. योगिनाम हृदेषु, किंवा एखादा योगी हिमालयात तपस्या करतोय त्याच्या पण हृदयात मी निवास करत नाही आहे. मी कुठे राहतो कुठं मग मी. यत्र मदभक्ता गायंती तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नावाचं गायन करतायत, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम, त्या ठिकाणी निवास करतो मी. हे वर्णन आहे, हे वचन दिले भगवंतांनी नारदांना. तर त्रिजटा म्हणते हे सीते महाराणी की वास्तविक पाहिलं तर राम त्याला मारायला तयार आहेत, पण रावण सीतेच्या नावात जप करतोय त्यावेळेला सीता त्याच्या हृदयामध्ये निवास करते. आणि जर मी बाण मारला तो बाण सीतेला लागल, म्हणून त्याला मी लगेच मारत नाही आहे. बघा रामाचं म्हणजे प्रभू रामचंद्र खरंच भगवान कसे असतात, ते किती करुण असते त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढे वर्णन केलं आहे. एवढंच नाही, सीता महाराणी काय करते, ती कोणा जप करते, ती रामा जप करते. राधाराणी 24 तास चिंतन करते भगवंतांचं. जसं आपण बरेच भक्त वृंदावनाला गेले असतील. वृंदावनामध्ये कुसुम सरोवर त्या ठिकाणी एक राधा वनविहारी मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. थोडं पुढं आलं की तिथं छोटं मंदिर लागतं. तिथे एक फोटो आहे मंदिरामध्ये राधाकृष्णांचा. तर त्या फोटोमध्ये आपण पाहिलं आहे की कशाप्रकारे भगवान श्रीकृष्ण हे राधाराणीचा शृंगार करतायत. पाहिला फोटो सरांनी ना. तर कृष्ण शृंगार करतात राधाराणीचा. आता वास्तू कसं असतं बघा, आपण ज्याला आपला शृंगार करतो स्वतःचा, त्याला आपण काय करतो, आपण आरशात पाहतो ना, असं कुठं काय लावायचं बघतो आरशामध्ये बघून आपण. तर भगवंत हे राधाने शृंगार करत आहेत. तर राधाने आरसा पकडलाय समोर. राधाने काय पाहते, राधाराणी त्या आरशामध्ये भगवंतांचं रूप पाहते. म्हणजे तिला हे वाटत नाही की मला शृंगार केल्यावर भगवंत खुश होतील, नाही, ती नेहमी चिंतन करते भगवंतांचं. माझ्यासाठी भगवंतच माझे प्रिय आहेत माझ्यासाठी. तर त्या प्रकारे त्या अनुषंगाने या ठिकाणी सीते निवास करते हृदयामध्ये रावणाच्या. आणि सीता माझा जप केल्यावर मी तिच्या हृदयामध्ये आहे. कोणाच्या सीतेच्या हृदयामध्ये मी आहे. आणि राम म्हणतायत की एवढंच नाही तर मी त्या हृदयामध्ये आहे आणि माझ्या उदरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. म्हणून की ज्यावेळेला भगवंत लिलेमध्ये ज्यावेळेला भगवंत म्हणला की मी माती नाही खाल्ली, तर तिला मैया काय म्हणते, नाही तू माती खाल्लेली आहेस. मग जबरदस्ती भगवंताची मुख उघडते. ते मुखात काय दिसतं आपल्याला, त्या मुखामध्ये सननाटे दिसत आहेत, डोंगर ब्रह्मांड दिसतात त्या मुखामध्ये. आणि एवढं दिसतं की त्या मुखामध्ये वृंदावन पण आहे आणि त्या वृंदावनामध्ये यशोदा मैया पाहते, ते पण चित्र त्यामध्ये दिसतं. ही भगवंतांची मानता आहे. तर त्रिजटा म्हणते हे सीते, भगवंत हा विचार करतायत तुझे स्वामी की सीता त्या हृदयामध्ये आहे, तिच्या हृदयामध्ये राम निवास करतायत. रामाच्या हृदयामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहे आणि जर मी बाण मारला तर सर ब्रह्मांडाचा नाश होईल, म्हणून मी बाण मारत नाही. आता हे ऐकल्यानंतर सीता महाराणी फार नाराज होते की काय कसले माझे स्वामी, लवकर संपवायचं, मला ते घेऊन जायचं लवकर ना, किती हा वेळ लावलेला आहे. तर त्यावेळेला ती त्रिजटा म्हणते तू काय चिंता करू नकोस, वास्तविक पाहिलं तर राम लवकरच त्याचा वध करतील आणि तुला मुक्त करशील. आता या ठिकाणी हे वर्णन केलं आहे की वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगळं वर्णन केलं आहे की भगवंत का त्याचा वध करत नाहीत रावणाचा.
तर एके ठिकाणी असं वर्णन केलं आहे, कृतवास रामायण आपले जे भजगोविंद प्रभू आहेत त्यांनी मला हा एक कथा सांगितली. ती फार सुंदर कथा आहे. की कसं आहे, वेगवेगळ्या कल्पामध्ये रामायण घडलेलं आहे, त्यामुळे वेगवेगळ्या कथा आहेत, तेव्हा आपण काय वेगळं असं करायची गरज नाही आहे. तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रभू रामचंद्र हे त्याला का मारत नाहीत रावणाला. तर युद्ध करता करता राम अक्षरशः म्हणतात की आता कसं काय मला शक्य नाही मारणं. अर्थात हे रामलीला करतायत, ते नरूपात लीला करतायत, की मला मारणं शक्य नाही, ते रडतायत अक्षरशः. त्यावेळेला देवता म्हणतायत की अरे जाऊन सांगा त्या रामांना काहीतरी उपाय करून लवकर मारा रावणाला, आम्हाला त्रास होतोय. त्यांना त्रास म्हणजे काय, ते आपले वरून बघतायत. पण त्रास काय होतो की आम्हाला राज्य मिळणार नाही परत स्वर्गाचं, हा त्यांना त्रास होतोय. आणि मग त्यावेळेला ब्रह्माजी म्हणतात ठीक आहे आपण जाऊया, तरी मी जातो आणि काय ते करतो. तर ब्रह्माजीने म्हणतात तुम्ही असं करा, या रावणानं शिवांची उपासना केली आहे, त्यामुळे हा अतिशय बलशाली आहे, तर हे देखील शिवांची उपासना केली पाहिजे रामांनी, तर ते बलशाली होतील. म्हणून ब्रह्माजी येतात खाली अयोध्या इथं लंकेमध्ये रामांना सांगण्यासाठी. बघा आता राम हे नरलीला करतायत, ते भगवंत आहेत, त्यांना सांगाय कोणी ते ब्रह्माजी येत आहेत त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्या युद्धामध्ये हा जो रावण आहे तो म्हणतो शिवजींना की शिवजी तुम्ही मला मदत करत नाही आहे. तो दुर्गा मातेला म्हणतो की हे माते मी तुझा पुत्र आहे, तू तरी मला मदत कर, माझा पिता मला मदत करत नाही आहे, तू माझी माता आहेस, तू मला मदत कर. आणि त्यावेळेला युद्धामध्ये काय होतं, अचानक दुर्गे मातेचं त्यानं भजन केल्यामुळं दुर्गा मातेचं प्रकट होते त्यासमोर. आणि प्रकट झाल्यानंतर राम म्हणतात अरे बाप रे, आता मी कसं युद्ध करणार, माझ्यासमोर एक स्त्री आलेली आहे, ती बी दुर्गा माता आहे, ती शिवांची पत्नी आहे उमा, तिला मारणं नंतर रावणाला मारणं मला शक्य नाही आहे, मी कसं युद्ध करणार. आणि मग त्या दरम्यान तिथं ब्रह्माजी पोचत आहेत, त्यांचं प्लेन खाली उतरतं त्या ठिकाणी ब्रह्माजींचं. अर्थात म्हटलं की ब्रह्माजींचं विमान हे मनाच्या वेगानं चालतं, असं वर्णन केलं आहे. ते सत्यलोकात साधना जप करतात आणि त्यांचं ऑफिस आहे सुमेरू पर्वतावरती, तिथून ते ऑफिस कार्य करतात त्या ठिकाणी करतात. तर तिथनं ते खाली येतात ब्रह्माजी, आणि ब्रह्माजी म्हणतायत की हे रामचंद्र तुम्ही आता काय करा, तुम्हाला आता दुर्गेची पूजा करावी लागेल. तर राम म्हणतात बापरे, तर मला आला प्रश्न परत, एकतर लवकर मला युद्ध करायचं होतं पण आता होणार नाही आहे. तर त्यावेळेला राम ठीक आहे मी पूजा करायला तयार आहे, कशी पूजा करायची. आता या ठिकाणी परत रामचंद्र हे त्यांना बिभीषण म्हणतायत तुम्ही अशा प्रकारे उपवास करा 9 दिवस, ते नवरात्र असते ना, तर रामचंद्र उपवास करतायत, 9 दिवस उपवास करतायत, त्यांची आरती गातायत, दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी. आता त्या आरती कुठली माहीत नाही मला, पण ते आरती गातायत, ढोल ताशे चालू आहे. त्याला दांड्या नव्हत्या त्यावेळेला, आता दांड्या असतात, त्याला दांड्या नव्हत्या. आरती करतायत, गातायत, भजन करतायत दुर्गा मातेचं, उपवास केला आहे 9 दिवस, तरी पण दुर्गा माता प्रकट होत नाही आहे. 9वा दिवस येतो आणि त्याला बिभीषण म्हणतात की हे रामचंद्र तुम्हाला अजून एक कार्य करावं लागेल. दुर्गा मातेला जर आपण नीलकमळ अर्पण केलं ते लगेच संतुष्ट होते, तर नीलकमळ आपल्याला आणावं लागेल. तर त्या ठिकाणी रामचंद्र असतात, लक्ष्मण असतो, हनुमानजी असतात. तर बिभीषण म्हणतात परंतु हे अशक्य आहे, हे जे नीलकमल आहे ते नीलकमल आपण आणू शकत नाही आहे. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात अशक्य असं म्हणू नका, माझ्यासाठी अशी कुठली गोष्ट नाही, जर मी इतका प्रामाणिक भक्त आहे रामाचा, स्वामी निष्ठा माझी आहे, तर मला तुम्ही अशक्य असं म्हणू नका, मी ते निश्चित प्राप्त करेन. फक्त मला सांगा त्याचा ॲड्रेस द्या, कुठं आहे ते, कुठं आहे सांगा फक्त, लगेच मी आणून देतो या ठिकाणी. तर या ठिकाणी असं म्हणलं आहे की ते म्हणतात की हे जे नीलकमल आहे ते देवी दह नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नीलकमल आहे, तिथे एक डोह आहे पाण्याचा, त्यात नीलकमल आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही म्हणतो की ते ठिकाण कुठेही असो, सतल आतल तुला तलातल महातल रसतल पाताळ वरची 7 लोक कुठेही असो, मी तुला घेऊन येईन, तुम्ही फक्त सांगा कुठं आहे ते. इतका तो उतावळ असतो हनुमानची सेवा करण्यासाठी, हे एक सेवाभाव असला पाहिजे भक्तांचा. आणि मग त्यावेळेला देवीदह म्हणतात त्या ठिकाणी आहे, आणि तो देवीदह कुठं आहे तर हिंगलाज नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी तो पाण्याचा डोह आहे, ठिकाणी तिथे ते नीलकमळ आहे. लगेच हनुमानजी जय श्रीराम करून उठाण करतात ते कमळ आणण्यासाठी. लगेच त्या ढवावर जाऊन ते कमळ गोळा करतात, बघतात तर कमळ फार कमी आहेत, 108 कमळ पाहिजेत. आता तेवढी कमळ बसत नाहीत, भरत नाहीत 108. ते तोडतायत, कमळाची फुलं तोडली, कळ्या तोडल्या,
कसं तरी 108 कमळ भरतात त्या ठिकाणी एवढा प्रयास करून. आणि लगेच ते पुन्हा कमळ 108 कमळ घेऊन येतात. रामास म्हणतात, हे स्वामी, हे मी कमळ आणलेले आहे, तुम्ही आता पूजा करा दुर्गा मातेची आणि तिला प्रसन्न करून घ्या. आणि मग त्यावेळेला रामचंद्र हे पूजा करायला बसतात. म्हणतात ठीक आहे, ह्यानं कमळ आणले, पण 108 कमळ बघू, आपण मापून बघू पहिल्यांदा. ते कमळ मापतायत, ती किती भरली? 107च कमळ भरली. हनुमानजी म्हणाले, मी तर हुशार आहे गणितामध्ये, मी बरोबर मापून आणले होते 108. 107 कशी काय भरली? काय ते समस्या आहे. राम म्हणले, परत मापून बघ. परत मापून ते 107 भरली परत आणखी. तर त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, हनुमान एवढे बुद्धिमान असतात, ते म्हणतात की हे स्वामी, मला असं वाटतंय दुर्गा माता तुमच्याही छल करते काहीतरी, तुम्हाला फसवते ते काहीतरी. निश्चितपणे माझी खात्री आहे की मी 108 कमळ आणले होते, इथे 107 का भरली, याचं कारण काय? आणि मग त्यावेळेला तरी पण दुर्गामाता प्रकट होत नाही आहे. बघा दुर्गामाता कशी त्यांची परीक्षा बघते, रामांची परीक्षा बघते दुर्गामाता, तर ती काय प्रकट होत नाही आहे. आणि मग असं वर्णन केलं की त्या ठिकाणी दुर्गामातेने एक कमळ लपवून ठेवलं होतं की बघू आता हे राम काय करतात, कशी माझी पूजा करतायत. आणि रामाला तर सर्व माहीत आहे, भगवंत अंडांतरस्थ परमाणुचयंतरस्थम गोविंदम आदिपुरुषम तमम भजामी. प्रत्येक अणुअणूमध्ये कणाकणामध्ये भगवान भरले आहेत, जळी स्थळी काष्टी पाशाने भगवान भरले आहेत. त्यांना काय माहीत नाही का की काय त्यांचा हे मूड आहे दुर्गामातेचा, त्यांना सर्व माहीत आहे. पण तरी पण बघून ठीक आहे आता काय करायचं. तर ते एवढा विलाप करतायत. रामचे म्हणतात की बाप रे, मी जर पूजा नाही केली तर मी रावणाला मारू शकत नाही. आणि या कार्यासाठी इतक्या वानरांनी सुग्रीव, नील, अंगद या सर्वांनी मला मदत केली आहे. त्यांनी सेतू बांधला, तिथे शोध केला, सेतू बांधित पण आले. एवढं होऊन देखील जर मी माझी ती सीतेला प्राप्त करू शकत नाही तर माझा काय फायदा जीवनाचा माझ्या, असं विलाप करतायत प्रभू रामजी त्या ठिकाणी. तरी पण दुर्गामाता काय प्रकट होत नाही आहे. शेवटी राम म्हणतायत, बिभीषण म्हणतात की प्रभू रामचंद्र आपल्याला एक कमळ आणलंच पाहिजे. जोपर्यंत कमळ आणत नाही तोपर्यंत तिची पूजा करू शकत नाही आहे आणि ती प्रसन्न नाही होणार. तर या ठिकाणी नरलीला करतायत भगवान रामचंद्र. ते विचार करतायत की हे मी या लोकांचा जो त्यांनी केला त्रास आहे तुम्हाला बघवत नाही आहे, तर मी निश्चितपणे एक निळं कमळ तुम्हाला अर्पण करेन. तर ते काय करतात, ते म्हणतात की या सृष्टीमध्ये सगळे साधुसंत ऋषीमुनी मला माझ्या शरीराला कमळाची उपमा दिली आहे. नमो पंकजनाभाय, नमो पंकज नेत्राय. माझं प्रत्येक अवयव कमळासमान आहे असे राम म्हणतायत. आणि म्हणतात की आज मी दुर्गामातेसमोर माझा जो नीलकमल रूपी जो डोळा आहे, डोळा अर्पण करतो. किती मोठी परीक्षा आहे बघा त्यांच्या जीवनामध्ये. भगवंत आहेत, आपल्याला वाटतं माहीत चालली परीक्षा मोठी जीवनामध्ये, आपण हातबल होतो त्या ठिकाणी. आणि लगेच राम लक्ष्मण म्हणतात, हे लक्ष्मणा तो बाण घेऊन ये. आणि तो बाण आणतात आणि सरळ असा बाण डोळ्यात घालणार, तेवढ्यात दुर्गामाता हात पकडते, म्हणते स्वामी थांबा थांबा. डोळा काढणार होता तर थांबतात ते रामचंद्र. म्हणतात की ती म्हणते, ती माफी मागते, म्हणते मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा घेत होते. तर राम म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला आशीर्वाद देतो की मी रावणाचा वध करू शकेन. आणि त्या ठिकाणी मग राम म्हणतात की ठीक आहे, तुम्ही परीक्षा घेतली, पण आईचं हृदय असं नसते, तुमच्या पुत्राप्रमाणे मी आहे. राम स्वतःला पुत्र म्हणतात दुर्गामातेचा, तुझ्या पुत्राप्रमाणे मी आहे आणि तू मला एवढं त्रास द्यायला नाही पाहिजे होता. आई कधीही आपल्या मुलाला त्रास देत नाही, भले मुलाला त्रास दिला तर आई सहन करते, तू एवढं का केलंस. त्या दुर्गामाता परत प्रार्थना करते की हे भगवंता, मला दाखवून द्यायचं होतं की तुम्ही किती भक्तासाठी काही करायला तयार आहात, तुमचा तुम्ही अवयव द्यायला तयार आहात भक्तासाठी, हे मला पाहायचं, हे मला स्वर जगाला दाखवायचं होतं या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी ते नीलकमल अर्पण करतायत आणि तिची पूजा पूर्ण होते. आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होतं. पुन्हा तो प्रसंग आला युद्धाचा. पुन्हा रावण, त्यावेळेला आधी एक घटना घडते त्या ठिकाणी की रावण देखील त्यावेळेला आपल्या घरी गेल्यानंतर तिथे यज्ञ करतो रावण पण, की मला विजय व्हायचा म्हणून. आणि त्या यज्ञामध्ये तो देखील आहुती अर्पण करत असतो त्या ठिकाणी परत. त्यावेळेला बिभीषण म्हणतो की हे रामचंद्र, जर आत्ता रावणानं तो यज्ञ केला, तो जर त्यात सफल झाला तर आपण त्याला कधीही जिंकू शकत नाही, कृपा करून त्याचा तो यज्ञ नष्ट करा. आणि मग रामचंद्र काय करतात, म्हणतात वानरांना, वानरश्रेष्ठ तुम्ही जावा,
तो यज्ञ नष्ट करायला देतो, सर्व सामुद्री नष्ट करा सर्व काही. आणि मग त्यावेळेला तरी पण रावण इतका दृढ असतो यज्ञ करण्यामध्ये. वानर येतात, ते कलश उचलतात, ते समय उचला टाकतात सर्व काही, सर्व नाश करतात, तरी पण तो हालत नाही तो रावण. तो म्हणतो मला यज्ञ पूर्ण करायचंच आहे. तो आहुती आम्ही करत असतो त्या ठिकाणी. आणि मग शेवटी काही वानर त्या रावणाला ओढतायत, ओरबडतायत, त्याला चावतायत. मग तो पिसाळतो, म्हणतो आता बस, नको मला यज्ञ नको हा. आणि तो लगेच पुन्हा मारायला तयार होतो. तिथे यज्ञाचा होत नाही त्याने पूर्ण रावणाचा. आणि तो रावण पुन्हा येतो मारण्यासाठी. आणि मग जे काही युद्ध होतं ते अतिशय घनघोर युद्ध. सर्वात मोठं युद्ध म्हणजे महाभारत आणि रामायण. पण महाभारतापेक्षा रामायण सगळ्यात मोठं युद्ध होतं. त्यांना स्मरण केलं आहे, असं ऐकण्यात आलं आहे की महाभारत ते किती दिवस चाललं? 18 दिवस. आणि रामायण किती दिवस चाललं? रामायण जवळजवळ 32 दिवस चाललेलं आहे. इतका मोठा नरसंहार झाला त्या ठिकाणी. तर अतिशय घनघोर युद्ध सुरू होतं. आणि त्या युद्धामध्ये पुन्हा रामचंद्र हे बाण मारतायत. आणि मग त्यांनी पाहिलं की आता मला याचा वध केलाच पाहिजे कोणत्या स्थितीमध्ये. आणि त्यावेळेला बिभीषण म्हणतो, हे रामचंद्र, आता आपण थोडी कथा थोडी शॉर्ट करतोय, टाईम होता आपला. तर बिभीषण म्हणतात की हे रामचंद्र, आता तुम्हाला एकच कार्य करावं लागेल, कारण हा रावण यानं त्यावेळेला वरदान मागून घेतलं होतं ब्रह्माजीकडून की हे ब्रह्माजी, जर माझं कोणी मस्तक उडवलं तर मला पुन्हा मस्तक आलं पाहिजे, माझे पुन्हा हात आले पाहिजेत, पुन्हा मी युद्ध केलं पाहिजे. आणि त्या दरम्यान एक कथा घडते, छोटी कथा आहे त्यामध्ये, की ज्यावेळेला त्यानं वरदान मागितलं त्यावेळेला ब्रह्माजी त्याला एक बाण देतात. म्हणतात हे बाण, हा बाण तुझ्या मृत्यूचं कारण आहे, तर हा बाण तू जपून ठेव म्हणतात पहिल्याच्यामध्ये. ते सांगायचं विसरलो मी. आणि मग त्यावेळेला तो रावण आपल्या पत्नीला म्हणतो हे म्हणतो तरी शेवटी कसा तो पती सगळ्या गोष्टी पत्नी सांगतो. तो म्हणतो घेऊ म्हणतो तरी हे हा बाण आहे, हा बाण माझं मृत्यूचं कारण आहे, तर हा बाण जपून ठेवला पाहिजे आपल्याला. आणि मग त्यावेळेला तो रावण काय करतो, तो बाण एक असा मोठा खंबा तयार करतो. त्या खंब्यामध्ये बाण असतो आणि त्याला भरपूर असं कट्टा बांधतो मोठा, आणि त्यामध्ये बाण असतो. तो कुणाला माहीत नसतं, फक्त रावणाला आणि मंदोदरीला माहीत असतं. आणि मग बिभीषण म्हणतो की अशा प्रकारे त्याला वरदान भेटलं आहे, तर तो बाण जर आपल्याला भेटला ना, आपण त्याने निश्चित करू. तर बाण कसा मिळणार परत? तर तो बाण लंकेमध्ये आहे, त्याच्या घरामध्ये आहे, खंब्यामध्ये आत ठेवलेला आहे. मग हनुमानजी म्हणतात ठीक आहे, मी ते कार्य करतो, मला काय अशक्य नाही. हनुमानजी परत जय श्रीराम म्हणतात, साधू वेश घालतात आणि जातात त्याच्या घरामध्ये. घरात गेल्यानंतर ते भेटतात मंदोदरीला, ती दीक्षा द्यायला येते. मग हनुमानजी स्तुती सुरू करतात, तुमचे पती असे आहेत, त्यांनी एवढ्या लोकांना हे केलेलं आहे, त्यांनी देवतांना नोकर बनवलं, असं स्तुती करता 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 ते बोलत असतात. आणि ते मी खुश होते मंदोदरी, बरं चाललं आहे, माझं गुणगान चाललं आहे माझ्या पतीचं. आणि बोलता बोलता ते म्हणतात की हो सगळं ठीक आहे, पण कसं काय त्याचा मृत्यू होणार, असं बोलता हळूच बोलतात ते. तर तुम्हाला माहीत नाही, ती म्हणते, तर माझ्या पतीला वरदान आहे. कुणाचं वरदान आहे? ब्रह्माचं वरदान आहे. त्याने एक बाण दिलेला आहे आणि तो बाण आहे माझ्याकडं. तो जर बाण भेटला ना तर माझा पती मरू शकतो. अशा हळूच ते बोलते. आणि मग त्यावेळेला म्हणतात की कुठं आहे तो बाण? ती म्हणते आतमध्ये तो एक कट्टा आहे, त्या कट्ट्यामध्ये बाण आहे. लगेच हनुमानजी धाडकन उठतात, गदा घेता जातात आतमध्ये, सरळ तो फोडतात. तो जो ते जे फोडतात ते सर्व काही, आणि बाण काढून लगेच आता पळत येतात, या ठिकाणी येतात पळून लगेच जय श्रीराम करत पुन्हा येतात रणावरती. आणि हे घ्या बाण, तो हा बाण घ्या तुम्ही मारण्यासाठी. आणि मग रामाने तो बाण घेतलेला आहे. आणि आता यावेळेला आता सर्व तयार आहे की हातामध्ये बाण आहे, त्या बाणानं तो मारणार आहे. तरी पण या ठिकाणी राम म्हणतात की अजून मला शंका वाटते, तरी तो मारणार नाही आहे. त्यावेळेला बिभीषण म्हणतो की हे रामचंद्र, की वास्तविक पाहिलं तर या रावणाच्या नाभीमध्ये एक अमृत कुंभ आहे. जोपर्यंत ते कुंभ नष्ट होत नाही ना, तोपर्यंत त्याला परत ते मुंडके येत राहतील, हात परत येत राहतील, त्याला त्याचा कुंभ नष्ट केला पाहिजे. आता या ठिकाणी आचार्य वर्णन करतायत की बघा की रामाला सर्व माहीत आहे, तरी पण ते अज्ञानात राहतात. का? तर माझ्या भक्ताला तर सर्व शरीर द्यायचं आहे, माझा भक्त किती श्रेष्ठ आहे हे दाखवायचे आहे प्रभूंना. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी असं वर्णन केलं आहे की एका वेळेला 31 बाण मारले. 10 बाण त्या 10 डोक्यामध्ये, 20 बाण 20 हातामध्ये, आणि एक जो बाण आहे ब्रह्माजींनी दिलेला तो कुठं मारला? नाभी कमळामध्ये.
ज्या वेळेला तो बाण लागतो त्यावेळेला अक्षरशः इतकी मोठी गर्जना होते संपूर्ण विश्वामध्ये, असं वाटतं की मोठा पर्वत कोसळला काय, अशा आवाजामध्ये तो खाली पडतो आणि त्याचा तिथं मृत्यू होतो. श्री प्रभू रामचंद्र भगवान की. त्या ठिकाणी रावणाचा वध होतो. इतका काळ गेल्यानंतर त्याचा वध ठिकाणी होतो. तर यामध्ये रावणाचा वध झाल्यानंतर प्रभू रामचंद्र देवी देवता लगेच प्रकट होतात. त्या ठिकाणी ते देवता येतात, पुष्पवृष्टी करतात रामांच्यावरती, स्तुती करतायत, स्तुतिगान करतायत, भजनं गातायत रामांच्यावरती. तुम्ही फार मोठं कार्य केलं आहे. त्यांचं तेच कार्य असते देवतांचं. असं मला केलं की फुल टाकायची बनणं. अगोदर लपून बसतात ते ढगाच्या मागं, कारण माहीत नाही जर भगवंत हारले तर पुन्हा असं आपल्याला मारलं परत, मग लपून बसतात ते. पण जेव्हा रावण मेला सगळे प्रकट झाले त्या ठिकाणी. देवता आले, शिवजी ब्रह्मेश्वर आले, त्यांचं गुणगान करतायत, फुलं टाकतात त्यांच्या अंगावरती. आणि मग त्यावेळेला प्रभू रामचंद्र हे, आता या ठिकाणी भरपूर काही टिप्पणी दिली आहे महाराजांच्या प्रवचनामध्ये पण आहे, की कशाप्रकारे त्यांनी सांगितलं की आपल्या हृदयामध्ये अशा प्रकारे काम प्रवृत्ती भरलेली आहे आणि त्या कामाला नष्ट करण्यासाठी आपल्याला देखील तो एक रामबाण पाहिजे आपल्याकडं. आणि तो रामबाण म्हणजे काय, हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. असा रामबाण ज्या वेळेला प्रविष्ट कनरंध्रेनं तो बाण हरिनाम ज्यावेळेला आपल्या कानातून हृदयामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला त्या कामाचा वध होईल. आता आपण जर वरचीवर बाण मारत राहिलो तर पुन्हा ते मुंडके जाणार परत पुन्हा ते काम, भावना, काम, क्रोध, लोभ परत आपल्या हृदयामध्ये निवास करणार आहे. म्हणून असा बाण मारला पाहिजे रामबाण की तो जलकुंभच, अमृतकुंभच मारला पाहिजे पूर्णपणे. हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि मग त्यानंतर प्रभू रामचंद्र हे त्याचा वध झाल्यानंतर पुन्हा थोडं कोण आपण थांबू या ठिकाणी, लास्टच चालू आहे की त्यानंतर प्रभू रामचंद्र हे म्हणतात की बघा या ठिकाणी कशाप्रकारे रामांनी हे मर्यादा पालन केलं. भगवान श्रीकृष्णांनी असे कुठले नियम पालन नाही केले. सगळे नियम त्यांनी असं नियमाचं गाठोडं बांधलं, ते गाठोडं पाठी टाकलं होतं भगवंतांनी. पण रामाने सर्व नियम ठेवले पुढं आपल्या. तर राम म्हणताय ते आता रावणाचा वध झालेला आहे. तर म्हणतात की हे सुग्रीव, लक्ष्मण, तुम्ही काय करा, तुम्ही आता बिभीषणला घेऊन लंकेमध्ये जावा आणि त्याला राजतिलक करा, त्याचा अभिषेक करा आणि त्याला राजा बनवा त्या ठिकाणी. तर या ठिकाणी म्हणतात की राम का गेले नाही तो याच्यामध्ये लंकेमध्ये. रामाने जायला पाहिजे ना, एवढं जण कार्य मोठं की जायला पाहिजे रामाने, का नाही गेले. तर राम म्हणतायत की मी अजून माझ्या वडिलांच्या वचनामध्ये आहे, अजून ते 14 वर्षे पूर्ण झालेली नाहीत. माझं वचन काय आहे की मी 14 वर्षे वनात राहणार, मी लंकेमध्ये येऊ शकत नाही आहे. हे आहे भगवंतांचं वचन. आपलं वचन त्यात फार मोठा फरक आहे. आपलं वचन म्हणजे पाण्यावरची रेघ, टाकली की लगेच मुजते. पण त्यांचं वचन कसं असतं, दगडावरची रेघ, वज्रलेप त्याला म्हणलेलं आहे. म्हणजे की मी जाऊ शकत नाही कारण मी अजून वचनामध्ये आहे. 14 वर्ष पूर्ण झाले नाही त्या ठिकाणी. आणि मग त्याचा राजतिलक होतो बिभीषणाचा. आणि झाल्यानंतर हनुमंतांना बिभीषणा म्हणतात की हे बिभीषण, तिथं तू राजा आहेस आणि आता काय करा, तुम्ही अशोक वाटिकेमध्ये जा, सीतेला सांगा की आता रावणाचा वध झालेला आहे, तुम्ही आता बाहेर येऊ शकता. तर त्यावेळेला बिभीषण काय करतात, त्यांना वाटतं की आता सीता महाराणी इतक्या दिवस अन्नपाणी ग्रहण नाही केलं, शोकामध्ये आहे, रडत असते नेहमीच, ते शरीर पूर्ण आता कृश झालेलं आहे. तर आपण त्याला अभ्यंग स्नान घालूया, स्नान करेल, सुंदर पोशाख परिधान करेल, सोनं दागिने अंगावरती घालेल. आणि मग असं तो विचार करतो बिभीषण. आणि मग त्यावेळेला सर्व दासी तिला स्नान घालतात, अभ्यंग स्नान घालतात, सीता महाराज स्नान घालतात. आणि मग श्री राधा गोविंद भगवान की त्या ठिकाणी 2 मिनटं कथा करतो, चालेल ना, 2 मिनटं करून थांबू या ठिकाणी. तर त्या ठिकाणी बिभीषण म्हणतात की ठीक आहे, आपण त्याला स्नान घालून घेऊन येऊया. आणि मग ते विचार करतायत की आज आपण सीता महाराणीला एका सुंदर पालखीमध्ये सजवून घेऊन जाऊया. आणि त्यामध्ये पालखीमध्ये सीता महाराणी बसलेली आहे, ती पालखी येत आहे. तर वानरसेना पाहतात, अरे बापरे, ज्या व्यक्तीला आम्ही एवढं त्यासाठी एवढं कष्ट केलं, आम्ही एवढं संघर्ष केलेला आहे, त्या व्यक्तीला आम्हाला पाहायला मिळत नाही, काय अवस्था आहे आमची. म्हणून वानरसेना हे त्या पालखीसोबत येत आहेत, असं उडून बघतायत कोण आहे आतमध्ये, असं वर मानकून बघतायत कोण आहे आतमध्ये. तर बिभीषण काय करतात, बिभीषण हे त्यांचं म्हणतात की यांना तुम्ही बाहेर हटा, ह्यांना जवळ घेऊ नका वानरांना, सीता महाराणी चाललेलं आहे. तर ज्या वेळेस दृश्य रामचंद्र पाहतायत लांबून की अरे माझेच भक्त, माझी वानरसेना, ज्यांनी एवढं कष्ट केलं, आपलं रक्त वाहिलं,
आपल्या पत्नींना मुलांना सोडून आले ह्याच्यामध्ये वनामध्ये. ते मला एवढं सहकार्य केलं, सेतू बांधला, आणि त्यांना ज्यासाठी युद्ध केलं त्या व्यक्तीला पाहू शकत नाहीत. हा मोठा अन्याय आहे. आणि मग ते म्हणतात की हे बिभीषण, तू काय कर, या सीतेला चालत येऊ दे. आणि मग पुन्हा ती पालखी थांबते, सीतामाने खाली उतरते, पुन्हा चालत येते. आणि मग त्यावेळेला सर्व वानरसेना, देवी देवता, ऋषी मुनी, सर्व जे जीव आहेत तिचं रूप पाहत असतं सीता महाराणीचं. श्री प्रभू रामचंद्र भगवान की, सीता महाराणी की. आता यानंतर सीता महाराणी जवळ येते आणि पुन्हा मग तिची अग्निपरीक्षा होते. तो भाग उद्या असेल, तर उद्या आपण ते कथा करूया. हरे कृष्ण.